खासदार संजय राऊत बोलतायत, थेट जाऊयात. अशा प्रकारे विधान करता मातोश्रीच्या बाबतीत, शिवसेना पक्षप्रमुखांच्या बाबतीत, ज्यांनी तुम्हाला 4 वेळा आमदार केलं, ज्यांनी तुम्हाला 4 वेळा आमदार केलं, उपसभापती केलं, म्हणून तुमचा रुबाब आहे ना हा. मुळात साहित्य म्हणजे मराठी साहित्य महामंडळ आहे, त्यांनी माफी मागायला पाहिजे. ज्या कोणी त्या उषा तांबे वगैरे बाई आहेत ना, त्या कोण आहेत मला माहीत नाही, त्यानंतर काय साहित्यातलं योगदान मला माहीत नाही. हे साहित्य संमेलनं भरवणार, मराठीचं उद्घोष करणार. आतापर्यंत आम्ही या विषयाला कधी बोललो नव्हतो. मराठी भाषेचा आणि मराठी साहित्याचा विषय, साहित्य आम्हाला कळतं, आम्ही लिहिणारी माणसं आहोत. तुम्ही नीलम गोरेंच्या बाबतीत आता जो शब्द वापरला, त्या महिला आहेत आणि त्या महिला असल्या म्हणून काय झालं, सभापती आहे, मग काय झालं, तुमच्यावर हक्कभंगही येऊ शकतो. 10 हक्कभंग आणा हो. मी आता विधानसभा चालू आहे का, मला सांगू नका. मी नीलम गोरे या व्यक्तीवर बोललो आहे. काल ती उपसभापती म्हणून बोलली का उद्धव साहेबांविषयी, सभागृहातला विषय का. मला तुम्ही नियम सांगू नका. मी 24 वर्ष राज्यसभेत आहे, मला विधानसभा त्यांच्या आधीपासून माहिती आहे. कसला हक्कभंग, खरं म्हणजे महाराष्ट्रानं या बाईवरती हक्कभंग आणला पाहिजे. विश्वासघातकी बाई, काय तिला कमी केलं होतं द्यायला माननीय उद्धव साहेबांनी. हक्कभंग वगैरे मला धमक्या देऊ नका हो. आम्ही सगळं तुरुंग वगैरे भोगून आलेलो आहोत, सगळे. ईडी झालं, CBI झालं, हक्कभंग पण झालेत आमच्यावर संसदेचे. हो दिलेत. काल नीलम गोरे या बाहेर पडताना पत्रकारांशी त्या बोलत होत्या खाजगी, की मी महामंडळाला 50 लाख दिले उषा तांबेला. म्हटले, बोले लोकांनी रेकॉर्ड केलेलं आहे. मी 50 लाख रुपये देऊन माझा कार्यक्रम लावला. जरी मर्सिडीज देऊ शकते असं म्हणते, ती 50 लाख देऊ शकते. भ्रष्टाचाराच्या लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात विचारा. लक्षवेधी लावायला, प्रश्न विचारायला, प्रश्न आल्यावरती संबंधितांना बोलवून डील करा. माझ्याकडे सगळी माहिती आहे आणि पुराव्यास आहे. ते हक्कभंग आणा, काय तुमचा हक्कभंग वगैरे आणा. राऊत साहेब, तुम्ही जितकं जबाबदार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ते जबाबदार आहेत, पण जे एकूण सगळे कार्यक्रम झाले, ज्यात राजकीय नेत्यांचीही व्यासपीठावर काय उपस्थिती लागली, ते संमेलन पवार हे या पूर्ण बघा प्रधानमंत्र्यांपासून अध्यक्ष होते, पूर्णपणे चुकीचं आहे. शरद पवारांनी पुढाकार घेतला दिल्लीमध्ये साहित्य संमेलन. पवार साहेबांनी पुढाकार घेतला का नाही मला माहित नाही. पवार त्याचे स्वागताध्यक्ष होते, संजय नहार आहे सरचे, त्यांची मूळ कल्पना होती. मी त्यांना काल फोन केला, त्यांनी हात वर केले. ते म्हटले आम्ही निषेध केलाय नीलम गोरेचा. आणि हे उषा तांबे यांनी हे कार्यक्रम ठरवले. कार्यक्रम ठरवायचा अधिकार हा साहित्य महामंडळ वगैरे काही आहे, दुकान कुठलं तरी एक, त्या दुकानदारांचा आहे. नाही, पण शरद पवार साहेब, माननीय शरद पवार साहेब, हा जो राजकीय चिखलफेक जी झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाहीत. त्यांची ते ज्येष्ठ आहेत, ते पालक होते, ते स्वागताध्यक्ष होते. ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिखलफेक झाली ते सुद्धा तितकेच जबाबदार आहे. संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवळकर यांनी सुद्धा ह्याच्यावर निषेध व्यक्त केला पाहिजे. पवार साहेबांनी निषेध केला पाहिजे. पण पवार साहेब गप्प आहेत, अजूनपर्यंत भूमिका नाही. आता आज त्यांचा माझा आवाज त्यांच्यापर्यंत आज जाईल ना. आता गप्प कसे राहू शकता, तुमच्यावर चिखल फेकतात तेव्हा आम्ही उभे राहतो ना. ही कोण बाई आहे नीलम गोरे, हे कुठलं भूत आहे जे साहित्य संमेलनाच्या मंचावरून गरळ ओकते. हे काय मराठी साहित्याचं आणि मराठी भाषेचं नुकसान ह्या लोकांमुळे झालेलं आहे. नाही, पण जे साहित्य संमेलनाचं राजकारण झालं, सुरुवातीला एकनाथ शिंदे व्यासपीठावर आले, पंतप्रधानांचं राजकारणच झालं, हे साहित्य संमेलन नव्हतंच. आणि नंतर नीलम गोरेंची मुलाखत झाली. नीलम काय गोरेंच्या गरज मुलाखतीचं काही औचित्य होतं का? अजिबात नाही. त्या परिसंवादाचंच औचित्य नव्हतं. अनेक राजकारणी लोकांचे कार्यक्रम झाले, त्या कोणीतरी भाजपच्या एक महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत, त्यांचं काय. मग तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकांना का ना बोलवलं व्यासपीठावरती? सगळ्यांना बोलवायचं ना. आम्ही कसे घडलो, आम्ही सांगितलं असं, आम्ही कसे घडलो, आम्ही कसे बिघडलो.
नाही, पण नीलम गोरे असं म्हणतात, समोर उद्धव गटाचे शिवसैनिक असते तर मला बोलायला आणखी आनंद झाला असता. मी मगाशी काय म्हणालो, विकृत बाई आहे ती, विकृत आहे ती बाई नाही ती बाई माणूस आहे तो. नाही, कालच्या समारोपाच्या भाषणामध्ये एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे की तुमचे तिरस्कार हेच माझे पुरस्कार आहेत. जाऊ द्या हो, येडा माणूस आहे तो. काय ते घेऊन बसलाय ते. महामंडळाची चर्चा- सकाळी 4 वाजता जाऊन त्याच्या बॉसला भेटतो अमित शहाना, दारात उभा राहतो जाऊन. काय स्वाभिमान अभिमान काय आहे की नाही, काय पैसे आहेत म्हणून काय नेता होतो काय. नाही, पण या साहित्य संमेलनाच्या मंडळींनी या राजकीय नेत्यांना व्यासपीठावर आणण्यासाठी तुम्हाला काय वाटतं की काही समथिंग काही व्यवहार झाले आहेत ना. सध्याचं सरकार एकनाथ शिंदे असतील कोणी हे यांची ताकद पैसा ही त्या सर्वत्र पैसा द्या आणि मान सन्मान मिळवा. भ्रष्टाचारातला पैसा आहे, जमिनीतला पैसा, नगरविकास खात्यातला पैसा, समृद्धी महामार्गातला पैसा, SRA मधला पैसा, म्हाडातला पैसा, बिल्डरांचा पैसा, हा पैसा अमर्याद पैसा, त्या पैशाचा वापर करून पुरस्कार, मान सन्मान, प्रतिष्ठा, आमदार खासदार विकत घ्यायचे, हे यांचं धोरण आहे. खरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहित्य संमेलनामध्ये एक संयमी भूमिका घेतली. मुख्यमंत्री म्हणून त्यांचं भाषण मी ऐकलं, जसं मुख्यमंत्र्यांचं भाषण असायला पाहिजे महाराष्ट्राचं तसं ते होतं. पण त्यांनी ही जी पिलावळ त्यांच्या आसपास होती त्या पिलावळीचा उच्छाद ते रोखू शकले नाही. तुम्ही म्हणतात महामंडळाने माफी मागावी की नीलम गोरेंनी माफी मागावी. आंदोलन नीलम गोरे तुमचं माफी मागण्याच्या लायकीची पण नाही, नाही. तुम्ही आंदोलन करताय, तुमचं पक्ष आंदोलन सोडून द्या हो, आंदोलनाचं आम्ही बघू काय करायचं ते. पण साहित्य महामंडळ हे मराठी साहित्य विश्वातली एक भ्रष्ट संस्था झालेली आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम हे पैसे घेऊन, भेटी घेऊन लावलेले आहेत. त्यांनी ताबडतोब जर निषेध केला असता तर आम्ही मान्य केलं असं की त्यांना हे मान्य नाही. पण हा चिखल फेक. संजय राऊत हे नीलम गोरे यांच्यावरती टीका करताय. राज्यातील नेत्यांवर बोलायला संमेलन घेता का असा सवाल यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.